कल्पना करा, रात्रीची वेळ, मुंबईत सगळे झोपलेले आणि एक निर्माता थेट कवीच्या घरी जाऊन दार ठोठावतो, कारण दुसऱ्याच दिवशी रेकॉर्डिंग आहे आणि गाणं अजूनही लिहिलेलंच नाहीये. ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या नसानसात भिनलेल्या गाण्याची. अष्टविनायका तुझा महिमा कसा. 1979 मध्ये आलेल्या अष्टविनायक या चित्रपटासाठी अष्टविनायकांच्या 8ही देवस्थानांचं वर्णन करणारं मोठं गाणं हवं होतं. पण अडचण अशी होती की ज्यांच्याकडून हे गाणं लिहून घ्यायचं होतं त्या गीतकार जगदीश खेबुडकरांनी अष्टविनायकांपैकी एकाही गणपतीचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं नव्हतं. मग चित्रपटाचे निर्माते शरद पिळगावकर थेट त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि हातात दिली अष्टविनायकांची माहिती असलेली पुस्तिका आणि सांगितलं, उद्या रेकॉर्डिंग आहे, गाणं आजच्या रात्री व्हायलाच हवं. आता इथून सुरू होतो खरा चमत्कार. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं, कागदावर श्रीकार टाकला आणि लेखणी सुरू झाली. एक एक करत मोरगावचा मयुरेश्वर, पालीचा बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, ओझरचा विघ्नेश्वर, रांजणगावचा महागणपती आणि सिद्धटेकचा सिद्धिविनायक. 8ही गणपतीचं रूप, स्थान आणि महत्त्व शब्दांमध्ये उतरू लागलं आणि बघता बघता रात्र संपली आणि गाणं तयार झालं. पुढच्या दिवशी रेकॉर्डिंग झालं आणि हे गाणं इतकं गाजलं की चित्रपटाच्या क्लायमॅक्सचीच ओळख बनलं. पण अष्टविनायकची आणखी एक खास गोष्ट माहिती आहे? चित्रपटात सचिन पिळगावकर आणि वंदना पंडित मुख्य भूमिकेत होते आणि क्लायमॅक्स मधल्या गाण्यात महाराष्ट्रातील एकापेक्षा एक दिग्गज कलाकार वेगवेगळ्या अष्टविनायक मंदिरांमध्ये दिसले. अशोक सराफ, उषा चव्हाण, आशा काळे, रवींद्र महाजनी, जयश्री गडकर, सूर्यकांत, शाहू मोडक. म्हणजे गाणं सुरू झालं की पडद्यावर मराठी चित्रपट सृष्टीचं दर्शन घडायचं. आणि गंमत म्हणजे या गाण्याचं चित्रीकरण आधी केलं होतं, पण गाणं इतकं भन्नाट तयार झालं की ते पुन्हा नव्याने शूट करण्यात आलं. आजही गणपतीच्या दिवसात हे गाणं लागलं की कितीही वर्ष झाली तरी अंगावर रोमांच उभे राहतात, कारण हे फक्त गाणं नाही, महाराष्ट्राच्या श्रद्धेला शब्द, सूर आणि पडद्यावरचं रूप देणारं एक अजरामर अनुभव आहे. अष्टविनायका तुझा महिमा कसा या गाण्याबद्दलच्या तुमच्या भावना आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मराठी चित्रपटांच्या गोष्टी ऐकण्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला फॉलो करायला विसरू नका.